संघाचे संघनायक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। गुरुदत्त मानकोली आणि नानसफोट टेमगर दोन्ही संघाने आपले ऑफिशियल रिपोर्टिंग करा। सत्तेचाळीस धावांचं लक्ष्य आहे। तानाजी आणि रमाकांत स्ट्राइक वर तानाजी, नॉन स्ट्राइक फलंदाज रमाकांत। आज प्रवीण पाटील, नितीन बजगे अगदी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी राहिले आहेत। बघूया 47 धावांचं लक्ष्य आहे आणि गोलंदाज मनोहर मडवी आणि मनोहर पाटील असे दोन खेळाडू या संघामध्ये आहेत। पहिला चेंडू अगदी राऊंड द विकेट तानाजी यांच्यासाठी। पहिल्या चेंडूवर अगदी इथे लॉंग रेंज लॉंग ऑफच्या मधून दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत। चेंडू सीमापार येतोय चौकार। बॅट मधून पाहिलेले आहे तर दुसऱ्या इनिंग मध्ये तानाजी यांनी देखील चौकारने आपलं खाता कोण ओपन केलेलं आहे। 47 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये आणि बघूया या उजगाडीने सामन्याचा विजेता कोण। अगदी नाबाद 25 धावा अनिल यांनी कुठल्या वेताल कोपर संघासाठी। बघूया 25 धावा त्याच्या संघासाठी लक्की ठरतील की मात्र व्यर्थ जातील, कारण की आज आपण पाहिलं तर उमेश कुठेतरी उशिराने फलंदाजीसाठी आले। सँडी देखील लवकर बाद झाले होते, मात्र प्रभाकर यांनी अगदी एक षटकार मारला होता। रोहित मात्र देखील लवकर बाद झाले। तिथं चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मध्ये केलेत। क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित। दुसऱ्या धावीचा प्रयत्न फेकी रॉंग एंड पाहायला मिळाली। अगदी यष्टीरक्षक हँडला फेकी करायला हवी होती। 2 धावा इथे पूर्ण केलेत। धावसंख्या झाली ती 6। नक्कीच या स्पर्धेसाठी सुरेश घरात, भाऊ पाटील आणि विक्रम नाईक या 3 ऑफिशियल पंचांना आपण पाहणार आहोत। अतिशय चांगली स्पर्धा साई कृपा स्पोर्ट डोंगे सिनियर 40+ आयोजित स्वर्गीय मारुती पाटील चषक 2023। इथे अगदी चेंडू हवेमध्ये आणि रोहित मात्रेंनी झेल टिपलाय। पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट। हे गणपती बाप्पा जर माझे हाल तर बघत नसतील। पहिला फलंदाज साया धावसंख्येवर बाद झाले आणि इनिंग नंबर 3 वर मला भेटू दे। नितीन बजगे भेटली ना मग माझा रेट वाढ, मग मी माझा रेट वाढ तेवढी ट्रेक वाढली तर 47 धावा बनवायचे। पहिल्या 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्या आणि फलंदाज देखील बाद झालेत। बघूया पुढील चेंडू नितीन बजगे अगदी शपल क्रॉस आणि चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क। चेंडू डीप फाईन रिजनच्या बाहेर येतोय चौकार।
10 धावा लागले. पहिले 4 चेंडू मध्ये 10 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नितीन बजेगे यांनी आलेल्या चौकारांनी आपलं खाता गुण ओपन केलेलं आहे. मनोहर मडवी षटकातील पुढील चेंडू टाकतील. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळले आणि 1 बाउन्स चेंडू सीमापार. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा देतो. चांगली टोटल अगदी 2 चेंडूमध्ये 8 धावा नितीन बजेगे यांनी ठोकलेले आहेत आणि संघाची धावसंख्या झाली ती 14. 5 चेंडू 14 धावा. सुरुवात तर चांगली अगदी विकेट जरी गमावली तरी मात्र धावसंख्या अगदी 5 चेंडू मध्ये 14 म्हणजे वरदेवी ताळली संघ अगदी ठीक आहे ठीक आहे. नाही नाही मी करेन. ओके इथे चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. बघूया शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप. कोणी नाही जाण्यासारखं. 2 धावा येथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 16 धावा. चांगली टोटल 10 मध्ये अगदी 3 मध्ये 10 नितीन बजेगे. रमकऱ्यांना खातं खोलायचंय. तानाजीने 3 मध्ये 6. चांगली टोटल आहे. 1 बाद 16 धावा. नक्की चला सोनादेवी टेमगर संघ आणि गुरुदत्त मानकोली दोन्ही संघनायक आमच्या समोरच्या कक्षामध्ये आपण सर्वप्रथम आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे. वेलकम सुनीलजी दिवेकर. सुस्वागतम. साई कृपा ढुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिला उलगडीने सामना आपण पाहतोय. वरादेवी ताडाली आणि बेताल कोपर. मी जितूजी पाटील, राकेश पाटील, विनोदजी भगत आणि ऑल टीम साई कृपा ढुंगे संघाचे आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये अगदी समालोचन करण्याची संधी दिली. आमचे साथी समालोचक व्हाईस ऑफ भिवंडी मोहनदादा भोईर. वेलकम. रुपचंददादा माली मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य आणि गुरुदत्त मानकोली संघाचे एक सिनियर खेळाडू. वेलकम विकी माली. 16 धावा. 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज आहे. रोहित म्हात्रे संघाचे संघनायक विशाल कोपार 18 मध्ये 31 डिफेंड करायचे. तर वरदेवी ताळली संघाला या 18 मध्ये 31 बनवायचे आहे. तिथे फुलटॉस चेंडू होता. अगदी चेंडू शॉर्ट मिड ऑफ रिझनवर रोहित उचलत आहेत. दोन धावा येथे पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली ती 18 धावा 7 चेंडू मध्ये. लिंक द्या ना. पनवरला पण नाही मला. तुम्ही तुमची श्री कालिका माता कालवार कीडनगरी मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतोय. आणि ते झेल अगदी चांगला झेल टिपला आणि फलंदाज रमक आणि ते बाद. रणधीर यांनी चांगला झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज हा झेलबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. धावसंख्या 18. अजूनही येणारे चेंडू 16 आहेत आणि विजयाचं लक्ष 29 धावांचं. 16 चेंडू 29 धावा. नवीन फलंदाज प्रवीण पाटील नेट नंबर 4 वर. प्रवीण पाटील चाललेत. संघाचे
झालेली चौकार हॅट्रिक साठी दत्ता पवार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज वरालदेवी ताडली संघाच्या फलंदाजाने आहे. कमलाकर पाटील आज फलंदाजीसाठी आलेले आहेत. क्रमांक 4 वर बघूया 16 चेंडू आणि विजयासाठी अजून 29 धावांची गरज आहे. पुढील चेंडू शॉर्ट रनअपनी अगदी तोलून मापून हा चेंडू टाकलेला फुल इन डिलिव्हरी होती. अगदी पूर्णपणे कमलाकर पाटील यांना यॉर्क केला होता. चांगला चेंडू रोहित म्हात्रे यांचा. इथे चेंडूला अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बसलाय. बॅटच्या आउटसाइड एज यष्टीरक्षक उमेश चेंडूला जज करतायत. फक्त एकच धाव आली. धावसंख्या झाली होती 19. 14 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे. रोहित यांनी चांगली गोलंदाजी केलेली. आतापर्यंत 4 चेंडू टाकल्यात. फक्त 3 धावा आणि 1 विकेट. चांगला चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. अप्रतिम चांगली सुरुवात. 13 चेंडू आणि 28 धावा. तेरा चेंडू 28 धावांची गरज. इथे ब्लाइंड स्टॉक. इथे अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र दिशाहीन. अगदी रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 20. अजूनही 27 धावा आणि 13 चेंडू. फ्रीट चेंडू ऑन साइडला खेळलेत. सँडी चेंडूच्या समोर येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी डेंजर एंडला नितीन भजके धावचित बाद. भरत चौधरी नेट नंबर 5 वर. आता सामना अगदी दोन्ही संघांसाठी अजूनही समान आहे. कारण की 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे. 26 धावा. 13 ची सरासरी आलेली आहे. 2 ओव्हर मध्ये 26 धावा बनवायचे आहेत. बघा पुढील दोन्ही संघ दुसरी इनिंग सुरू आहे आणि 2 ओव्हर फक्त शिल्लक आहेत. गुरुदत्त मानकोली आणि नानस्वत टेमगार सोनादेवी टेमगार दोन्ही संघांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करा. नक्कीच अगदी बघा इनिंग ब्रेक मध्ये जो संघ इथे उशीर येईल त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. आम्ही साई कृपा ढुंगे संघाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाणार आहे. सर्व संघांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. पहिला उजगाडीने सामना आपण पाहतोय वरालदेवी ताडाली आणि वेताल कोपार. स्वर्गीय मारुती शेठ पाटील वेलकम. राहुल माली गुरुदत्त मानकुली संघाचे संगणक राहुल माले आपला सहर्ष स्वागत. कालुराम भुईर सोनादेवी टेमगर संघाचे संगणक आपण देखील आपली रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकी करायचीच आहे. बघूया अगदी अनिल आलेले आहेत. आज फलंदाजीतून देखील नाबाद 25 धावा ज्याचे बॅट मधून पाहिल्यात. पहिला चेंडू अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज कमलाकर पाटील धावचित बाद.
11 चेंडू आणि 26 धावा. वेलकम गावदेवी ओली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि एन्जॉय ग्रुपचे सदस्य प्रेमनाथजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023 मध्ये. वेलकम दिनेश. अकरा चेंडू 26 धावा. चांगला चेंडू होता. अगदी प्रवीण पाटील यांना बीट केलेले आहे. चांगली सुरुवात इथे अनिल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 26चं समीकरण. सामना जणू काही वरादेवी ताडाली संघासाठी कठीण होत चाललेला आहे. अजून एक डॉट. अगदी गुडलँडवर चेंडू फेकला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. काय कमालीची गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. वेलकम. नक्कीच बर्फानी बाबा. टॉस इथे झेलची संधी आणि चांगला झेल. मला वाटते प्रभाकर यांनी झेल टिपलेला आहे. नक्कीच आता सामना येऊन थांबलेला 8 चेंडू आणि 26 धावा. नवीन फलंदाज संतोष. अनिल यांनी काय कमालीची आज फलंदाजी. नाबाद 25. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू आणि एकही धाव खर्च केली नाहीये. इथे अगदी चेंडू शॉर्ट मिड विकेट रिजनला सँडी उचलत आहेत. फक्त एकच धाव. 7 चेंडू आणि 25 धावा. विजयासाठी बघूया भरत चौधरी याच्यावर आता दारोमदार असेल. वेलकम कमलाकर माली. सात चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. पहिला उजगाडीने सामना आपण पाहतोय आणि हा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाहीये. चौथा यष्टीरक्षक उमेश चेंडूला उचलत आहेत. एक सिंगलने धावसंख्या झाली ती 22. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि आता विजयाचं लक्ष आहे 7 चेंडू आणि 24. 6 चौकार की 4 षटकार. भरत चौधरी. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक दिनेश चौधरी या आपण राहुल माली. दोन्ही संघाचे संघनायक आपण स्वर्गीय मारुती शेठ पाटील. टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती लगेच द्यायची आहे. कालुराम भोईर, दिनेश चौधरी, सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक. त्यानंतर गुरुदत्त मानकोली संघाचे संघनायक राहुल माली. पहिला चेंडू. अगदी काय सँडी यांनी कमालीचा चेंडू टाकलेला आहे.
आता सामना 5 चेंडू आणि 24 धावा. 12 मध्ये 26 होत्या, 5 मध्ये 26. इथे अगदी बॅटचा टोला चेंडू लागलेला आहे. बघूया प्रभाकर चेंडूला उचलतायत. चांगली फेकी. 2 धावा इथे पूर्ण केले. संतोषांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू आणि आता 22 ची गरज. 4 मध्ये 22. आता धावा किती झाल्या त्याच्यापेक्षा धावा किती बनवायचे आहेत याला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, भन्नाट वेग. 47 धावांचं लक्ष होतं. 12 बॉल 26 ची आवश्यकता होती. आता 3 मध्ये 22. म्हणजे अनिल यांनी आज चांगली गोलंदाजी केली, त्याचबरोबर फलंदाजी देखील त्यांनी चांगली केलेली. नाबाद 25 धावा देखील त्यांनी ठोकलेले आहेत. इथे बॅटची इनर एज. फलंदाज बाद भरत चौधरी. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा माव अगरी खोल्यावर. आई दर्शन घे. नक्कीच जर आज सामना वेताल कोपर संघ जिंकतोय तर नो डाऊट सामन्याचा सामनावीर राहील अनिल. कारण की नाबाद 25 आणि तिसरे षटक टाकताना फक्त 2 धावा आणि 1 गडी बाद. म्हणजे या स्पर्धेचा पहिला चौकार, पहिला षटकार आणि नाबाद 25 धावा अनिल यांनी ठोकलेत. नक्कीच इथे फटका हवेमध्ये आहे आणि चांगला झेल. मनोहर मडवी. आज गुलाला उरवीन माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी घारण आई माझी बसली कोमऱ्यावर. पहिली विकेट हॅट्रिक सँडी पूर्ण करतो का? सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्यात. चला दोन्ही संघाचे संघनायक शेवटचा चेंडू शेष आहे. राहुल माली ते उपस्थित आहेत. कैलास चौधरी, कालरोम भोईर आपण यायचं आहे संघनायक म्हणून. सोनादेवी टेमगार. फक्त 1 चेंडू आणि अगदी सामना आपल्या बाजूने झुकवताना सँडी. हॅट्रिक ऑन. आणि अगदी चांगला चेंडू डिफेन्स केलेला आहे आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले. अभिनंदन वेताल कोपर, अभिनंदन अनिल, ऑल टीम. आणि हडलॉक टफलॉक प्रवीणजी पाटील, नितीन बजेके आणि ऑल टीम वरलदेवी ताडाली. या सामन्याचे सामनावीर अनिल. आपण देखील यायचे. नक्कीच कमलाकर पाटील, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक साहेब आपण स्टेजवर या. धन्यवाद. जितूजी पाटील आणि साई कृपा ढुंगे संघाच्या वतीनं तुम्हाला आमंत्रित केले जातोय. चला सोनादेवी टेमगर संघाचे संघनायक. नक्कीच कमलाकर पाटील साहेबांना देखील विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये या. नक्कीच आपण सर्वप्रथम नाणेफेकी करूया. राहुल माली ते उपस्थित आहेत, गुरुदत्त मानकोली. तर देऊया आपण सर्वप्रथम या पहिल्या उजगडीने सामन्याचा सामनावीर वेताल कोपर संघाचा खेळाडू अनिल याला एक आकर्षित ट्रॉफी. नक्कीच एवन भिनार
या संघाचे संघनायक प्रभाकरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम ट्रॉफी देऊया. गिफ्ट हॅम्पर द्या. सर्वप्रथम ट्रॉफी जी आम्हाला नंदेश मारुती पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण अरविंदजी भोईर, विकासजी मुकादम, प्रमोदजी देवेकर या खेळाडूंना पाहतोय. अगदी अरविंदजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा गिफ्ट हॅम्पर इथे दिला जातोय. या स्पर्धेचा पहिला चौकार, पहिला षटकार आणि पहिल्या नाबाद 25 धावा ज्यांनी कुठल्या तोच खेळाडू ठरलाय. या पहिल्या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन अनिलजी, अभिनंदन. आणि नक्कीच मान्यवर कक्षामधून मी भिवंडी शहर मनसे उपाध्यक्ष प्रमोदजी दिवेकर आणि अरविंदजी भोईर साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी सोनादेवी टेमगर आणि गुरुदत्त मानकोली या दोन संघादरम्यान केली जाणार आहे. अतिशय चांगला टॉस का बॉक्स आपण पाहतोय. स्वर्गीय मारुती शेठ पाटील नक्कीच वेलकम. अरविंदजी भोईर साहेब भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रमोदजी दिवेकर मनसे भिवंडी शहर उपाध्यक्ष. दोन्ही संघनायकांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. राहुल माली, कालराम भोईर. बघा निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. कॉईनची माहिती देतोय छापा आणि काटा. अरविंदजी भोईर साहेब नाणेफेकी उडवतील. कुठला संघनायक आवाज देतोय? कालराम भोईर काय म्हणणं आहे? नक्कीच अगदी कालराम भोईर आवाज देतील. छाप अशी मागणी केलेली आहे आणि अगेन्स्ट काटा आलेला आहे. प्रमोदजी देवेकर आपलं देखील खूप खूप आभार. अरविंदजी भोईर साहेब आपलं देखील खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जा आणि मान्यवर कक्षाची शोभा वाढवा. आपण जास्त वेळ घेणार नाहोत कारण की ग्राउंड खाली आहे. राहुल माली लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय? बॅटिंग. वा अगदी धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलेला आहे. यामागचा उद्देश काय? बॅटिंगचा उद्देश आता मी जो सामना बघितला त्यामध्ये त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 47चा आव्हान ठेवला होता. तसेच आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. हे स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय सुंदर आयोजन आणि मी जितू दादा यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची चान्स दिली. धन्यवाद. राहुल माली बेस्ट ऑफ लक. कलराम भोईर नाणेफेकी हरलात. प्रथम गोलंदाजी करायची आहे. नाणेफेकी आपल्यासाठी किती महत्वाची होती आणि नाणेफेकी जिंकली असती तर आपण काय निर्णय घेतला असता? बॅटच घेतली असती कारण आमच्याकडे आले 10 खेळाडू आहेत. पण आता बघू, प्रयत्न करू. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन? सालाबारोप्रमाणे जितूदादाचा आयोजन चांगलंच असते. या वर्षी चांगलाच आहे. बघू आता आपण. धन्यवाद. दोन्ही संघांना विजयासाठी आमच्या आयोजन कमिटीकडून आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांनो स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023 पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक राहुल माली यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी सोनादेवी टेमगर संघाला आमंत्रित केलं. मी आपल्याला घेऊन चलतोय समालोचक कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ ताडाली आमचे परममित्र मोहनदादा भोईर यांच्याकडे. हॅलो.
ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक 2 संघांमधून झाली. नाणेफेकीचा कॉल मला वाटतं टेमघर संघाच्या बाजूने लागतोय. राहुल राहुल ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड बॅट फास्ट. नाणेफेक 2 संघांमधून झाली होती. नाणेफेकीचा कोल लागतो गुरुदत्त मानकुळे संघाच्या बाजूने. प्रथम स्वीकारला जाते. एक धाडसी निर्णय घेतला जातो त्याच्या माध्यमातून फलंदाजी करण्याचा. चला विनंती अशी लागेल संघ अर्थातच सोनादेवी टेमघर संघाचा कॅप्टन आपण देखील विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोनादेवी टेमघर संघाचा कॅप्टन विना विलंब चला टेमघर संघाचा कॅप्टन आपण देखील वेळ कमी घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लक्ष द्या. मैदानी जे पंच आहेत इनफिल्ड पंच आहेत तो जो निर्णय देतील तो आपण ऍक्सेप्ट करायचा आहे. तिसऱ्या पंचांची उपलब्धता नाहीये. मैदानी पंच जो निर्णय देतील तो सर्व संघाने ऍक्सेप्ट करायचा आहे. त्या निर्णयाचं आपण स्वागत करायचं आहे. एवन भिनार या संघाचे कॅप्टन सन्मान्य प्रभाकर भोईर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला टेमघर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंचांनी देखील विनंतीशील आपण देखील वेळ कमी घ्या आणि लगेच आपण मैदानामधून सामन्याला सुरुवात करायची आहे. चला गुरुदत्त मानकुळे संघाचा कॅप्टन आपण देखील आपली सलामी जोडी बिना विलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. एवन भिनार या संघाचे कॅप्टन कुल कॅप्टन अतिशय शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व सन्मानित प्रभाकरजी भोईर यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित.
खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी देवा समान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. साई कृपा डोंगे आयोजित 40+ आयोजित जी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय मारुती सेठ पाटील चषक 2023 या स्पर्धेमधून या मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केले जाते. गणेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर करायचं. सन्मानित प्रभाकरची भोईर एवन बिनार या संघाचे कुल कॅप्टन आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत बिनार त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघाचे ते मेंबर देखील आहेत, सदस्य आहेत आणि त्यांचं या व्यासपीठ मंचावर शुभ सन्मान या ठिकाणी केलं जातं. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघांमधून रक्ताच्या स्पर्धेतील दुसरा सामना. एका बाजूला गुरुदत्त मानकोली तर दुसऱ्या बाजूला पद्माकर चौधरी फॅम टीम सोनादेवी टेमगर. सलामी जोडी राहुल आणि रूपचंद. तर सलामी गोलंदाज जय हिंद. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करतात तो गोलंदाज जय हिंद. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे. न्यू बॅट्समन न्यू बॅटल राहुल. पहिला चेंडू पेस करताना थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. यस वेल जज कॅच. पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलं फलंदाज झाला, मिस टाइम स्ट्रोक झाला, चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन ट्रॅव्हल झाला, लँड झाला. आउटफील्ड मधून देखील का कमांडर झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला. महत्वाचा पहिला फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला राहुल. दिनेश याचं मी कौतुक करेन, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला त्यांनी कॅरी केलं. खऱ्या अर्थानं क्रिकेटमधून 3 फॉर्मॅट फार महत्वाचे असतात बघा मित्रो. फील्ड सजावट करायची प्लीज. ओके बघा सोनादेवी टेमगर या संघाकडे क्षेत्ररक्षणाची कमतरता आहे. संघटनेच्या नियमानुसार त्यांना 2 धावाची पेनल्टी लागते. डिसिप्लिन फार महत्वाचं असतं क्रिकेटमधून आणि या ठिकाणी कुतोडे त्या गोष्टीचं थोडंसं उल्लंघन झालं. सोनादेवी टेमगर संघाकडे क्षेत्ररक्षणाची कमतरता आहे. या अनुषंगाने त्यांना पॅनलाइज केलं जातं. 2 धावांची पेनल्टी असेल ते आम्ही नंतर ऍड करू. नेक्स्ट बॅट्समन जातोय बंडू. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज बाद झाला राहुल. अगेन पुन्हा एकदा गोलंदाज जय हिंद. फलंदाज या ठिकाणी शप्पल झाला. ऑन साइडचा फटका अतिशय चांगला त्याच्या 8 मधून सदला चेंडू जाईल का? स्कोर ऑफ विकेट. यस अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने चेंडूची पिक अतिशय संत होती. शॉर्ट चेंडू होता. फलंदाज शप्पल झाला. ऑन साइडचा फटका त्याच्या बॅटमधून सजला. स्कोर ऑफ विकेट. खाली क्षेत्रामध्ये चेंडू सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार चौकार आला. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती बिन 1/4. षटक क्रमांक पहिला चेंडू पेस करताना बंडू याच्या बॅटमधून येतो खणखणीत चौकार. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू शॉट कव्हरला जातोय. निश्चित थोडासा चेंडू लँड झाला होता. मध्ये झेल घेण्यासाठी खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण प्रयत्न झाले नाही. चेंडूची सेफ लँड झाली. 1 धावेची सांगता झाली. धावसंख्याकडे 5 वर पोहोचली. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर 1/5. षटक क्रमांक पहिला तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज आहे रूपचंद. नेहमीच एक मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज. या ठिकाणी पहिला चेंडू पेस करताना ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजला. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आपण पाहिला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव घेण्याची संधी झाली रूपचंद याला. रूपचंद याने देखील 1 धावेने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती ती 6. थोडासा क्रॉस द लाईन. अतिशय चांगला फटका. कमालीचा फटका आपण बंडू याच्या बॅट मधून पाहिला. खऱ्या अर्थानं फटक्यासाठी चांगली जागेची निवड झाली. फलंदाज शप्पल झाला. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका त्याच्या बॅट मधून सजला आणि चेंडू स्कोर ऑफ विकेट. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्पीड सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक चौकार आला. फटक्यामध्ये काय जबरदस्त टायमिंग साधलं बंडू याने. संघात धावसंख्या 10 या धावसंख्येवर पोहोचते.
वेताल कोपर संघाचा कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. विजेत्या संघाशी लगेच आपला सामना असेल त्या अनुषंगाने वेताल संघाचा कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. जय हिंद. अतिशय चांगला फटका. हा पलीकडे सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. खऱ्या अर्थानं बाद होण्यामागे देखील एक फार मोठी रणनीती असते. खर 11 नाही पॅन्डेल नाही पकडी. 2 पकडी. हो थांब ते संपू दे ना. या अनुषंगाने षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 पॅनल्टी देखील आम्ही ऍड करतो. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 13. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन पॅनल्टी ऍड होत आहे. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 13. खऱ्या अर्थानं जो फलंदाज जेव्हा धावा काढत असतो तेव्हा त्याला बाद केलं जातं. याचं कारण देखील आपण पाहू शकता. मोठ्या फलंदाजाला पाचारण करण्याचं असतं मात्र कधी कधी ही तुमची रणनीती फसते. समालोचक कालू आपण थोडस समोर कक्षाशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 13. दुसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक सांघिक दुसरं गोलंदाज येतोय. संजीव. लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मात्र मोह आवरता आला नाही. दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज रूपचंद बाद होतोय. अति घाई आणि संकटात नाही. महत्वाचा फलंदाज रूपचंद नाग बाद होतोय. खरं तर क्रिकेटमधून नेक्स्ट बॅट्समन रणजित जातोय. नेक्स्ट बॅट्समन रणजित येतोय. या ठिकाणी मात्र फुलेंचा ऑनसाचा पटका अतिशय चांगला सजला चेंडू मिडविकेटला तो चांगला क्षेत्र दिनेशच्या माध्यमात होतोय. मिळतं फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव सगळ्यात धावसंख्या 15. 3 बाद 15 षटक क्रमांक दुसरं नाणेफेक जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेताना आपण पाहतो संघ पाहतोय गुरुदत्त मानकोली अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय. अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. यास या स्पर्धेतील सूर्यकणी सुंदरसा षटकार आपण पाहतो. फलंदाज संदीपच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे ज्या फटक्यासाठी तोच फटका संदीपच्या बॅट मधून आला. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. स्टँड अँड डिलिव्हर. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट.
एक धाव कंप्लीट झाली. एक धावनी संख्या धावसंख्या एक पुढे सगळी धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा गोलंदाज संजू. मिस टाइम स्ट्रोक जर आपण पाहिला चेंडू बॅटच्या आउटसाइड घेऊन जातो. शॉट थर्ड मॅनला फर्स्ट गलीमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 बॉलच्या काटापर्यंत चेंडूला कलेक्ट केलं. मात्र एक धावगेणीची संधी झाली. एक धावनी संख्या धावसंख्या 23. यस हा चेंडू देखील थोडासा खराब आहे. नो बॉलची फेक झाली होती. बिमर फेक झाली होती खऱ्या अर्थानं. पण फलंदाजाच्या अव्वाक्या बाहेरचा चेंडू आणि अशा चेंडूची जेव्हा फेक केली जाते तर कुठंतरी फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने चेंडूची फेक झाली होती. त्या अनुषंगानं त्या चेंडूला पनिश म्हणून नो बॉलचा इशारा येतोय. 4+1 अशा 5 धावा आपण गृहीत धरूया आणि या 5 धाव्याची आता संख्या धावसंख्या 5 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 28. या 6 चेंडू देखील जाईल का आउट ऑफ. मात्र 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र क्षेत्राकडे बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. नेत्र दीपक चौकार संदीपच्या बॅट मधून येतोय. खऱ्या अर्थात संदीप याच्या बॅट मधून आपण सुरेख आणि सुंदरशी फलंदाजी पाहतो. षटक क्रमांक दुसरं थोडंसं मागणं ठरतंय. संजू याचं ज्यानं खर्च केल्या 6 चेंडू मधून मॅच कवा तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज उमेश येतोय. पहिल्या 2 ओव्हरमधून खर्च झाल्या 32 धावा. दुसरं षटक अतिशय थोडंसं मागणं ठरलं ज्यानं दिल्या 19 धावा. पहिल्या ओव्हरमधून आल्या 9 धावा. 2 एक्स्ट्रा अर्थातच पॅनलच्या 2 धावा म्हणजे पहिल्या ओव्हरमधून 11 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळताना संजू याला आपण पाहिलं थोडासा मागडा गोलंदाज ठरला ज्यानं 19 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय उमेश. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे उमेश. चला प्लीज आपण देखील स्पीडअप करा. थोडंसं वेळ कमी घ्या. ऑन सेटचा अतिशय चांगला फटका साधला. रणजीतच्या बॅटमध्ये ऑन दी कार्पेट चेंडू येतो. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 33. षटक क्रमांक तिसरा पण पाहतो. धावसंख्या 33. गोलंदाज उमेश आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संदीप याला. खऱ्या अर्थात संदीप याने देखील स्पर्धेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली ज्याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आपण पाहिला. 2 चौकार आणि 1 षटकार. ब्लाइंड स्ट्रोक थोडंसं डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या अर्थाने चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू येण्याच्या अगोदर त्यांची बॅट रिलीज झाली. अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक तिसरा 33 धावा धाव वालकावर.
चेंडूला बिग एट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली आणि फलंदाजाला खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क देखील फार महत्त्वाचं असतं. तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. अंधाधुंदी घेण्याचा प्रयत्न झाला, चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही झाला. मात्र एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 34 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. साई कृपा डोंगे अजित आपण पाहतोय स्वर्गीय मारुती पाटील चषक 2023 स्पर्धेचं अतिशय सुरेख आणि सुंदरचं आयोजन. आई तुझा देऊल लावाचा. धावसंख्या 35. हा चेंडू थोडासा स्वेर आहे. यस, पंच वाईट चिकून कधी कामांतर धावसंख्या 36. 36. लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघ धावसंख्या 3 बाद 36. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मला वाटतं फलंदाज या ठिकाणी रणजित बाद आहे. दोन धावा मात्र कंप्लीट झाल्या होत्या. अक्रॉस द लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आला. यस, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. गोलंदाज अरुण. नेक्स्ट बॅट्समॅन संदीप येतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज अरुण. बॅट्समॅन येतोय, बॅटल येतोय मैदानामधून संदीप. संदीप ज्युनियर. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावर आहेत. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये येतोय, त्यामुळे थोडंसं क्षेत्रक्षण वारंवार बदल देखील केला जाईल. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतोय.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या.
हॅलो गोलंदाजाला 2 धावांची ना एक मिनिट चला गोलंदाज तुम्हाला देखील या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी लागते. चला गोलंदाज आपण आपला स्केल पूर्ण करायचा आहे प्लीज. हॅलो पुन्हा एकदा गोलंदाज उंच मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन संदीप. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला गोलंदाज प्लीज आपण थोडस वेल कमी घ्या स्पीडअप करा. 2 धावा पॅनल्टी जाहीर झालेले आहेत ते आम्ही नंतर ऍड करतोय. आतापर्यंतचा स्कोर 38. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका यास कमालीचा फटका आपण पाहिला संदीपच्या बॅट मधून. हॉप पलवीजवळ सुंदर सॉन्ड्राईचा फटका त्याच्या बॅट मधून सदला चेंडू वाडीची लॉंग सीमार्शा बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक षटकार आला. या साधावेळी संख्या धावसंख्या 44. कैलाश याचे देखील चांगले प्रयत्न आपण पाहिले. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज असताना संदीपच्या बॅटमधून तो फटका आला. चेंडू आउट ऑफ पार गेला. पंचांनी देखील आम्हाला 6 धावेसाठी इशारा केला. धावसंख्या साने पुढे सकली 44. 4. पुन्हा एकदा गोलंदाज अरुण. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं होतं. चेंडू पॉईंटला जातोय. शॉर्ट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावण्याची संधी. धावसंख्या 45. षटक क्रमांक शेवटचं अंतिम अखेरचं. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यास संदीपच्या बॅट मधून अतिशय कमालीचा फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली. ऑन साइड बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आला आणि चेंडू आउट ऑफ पार केला.
पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहता साई कृपा डोंगे 40+ आयोजित स्वर्गीय मारुती चषक 2023च्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. स्पर्धेचा मित्र खऱ्या अर्थाने पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून रंगतोय दुसरा सामना. दोन दिग्गज संघ, एका बाजूला सोन्यादेवी टेमगर, पद्माकर चौधरी फॅम टेम, तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मानकुली. प्रथम फलंदाजी करता आपण पाहिलं गुरुदत्त मानकुली संघाला 4 षटकांच्या अंती धावसंख्या झाल्या 53, विजयाचं लक्ष 54 धावांचं. आणि या 54 धावांचा पाठलाग करताना बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल सोनादेव टेमगर संघाच्या माध्यमातून. पद्माकर चौधरी फॅम टीम संघटनेचे माजी अध्यक्ष सन्मानी पद्माकर चौधरी यांचा संघ आपण पाहतो. इन ॲक्शनमध्ये विजयासाठी त्या संघाला 54 धावांचं लक्ष्य आहे. आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी आपण लगेच मैदानामध्ये रवाना करा. दिनेश आणि कालूराम ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तर षटक क्रमांक पहिलं बघूया गुरुदत्त मानकुली संघाच्या माध्यमातून कुठला गोलंदाज हाताळतोय. दिनेश आणि कालूराम ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज राहुल. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक आता दिसला. प्लीज आपण देखील थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. बेलेच्या संदर्भात प्लीज आपण आम्हाला सहकार्य करा. चला प्लीज पंचांना देखील विनंतीशील आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. पहिल्या षटकाला प्रारंभ दे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं गोलंदाज राहुल. विजयाचं लक्ष 54 धावांचं आणि 54 धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये आपण रवाना पाहतोय. कालूराम आणि दिनेश. कालूराम पहिला चेंडू पेस करताना कालू. कलात्मक पद्धतीने अतिशय चांगला कला कौशल्य सादर करताना कालू. स्वेच्छेचा फटका पण पाहिलं तर चेंडूला सुंदरसा स्विचचा फटका त्याच्या बॅटमधून आला. खाली क्षेत्रामध्ये चेंडू सीमाच्या बाहेर गेला. पंचाने देखील आम्हाला 4 धावेसाठी इशारा केला. या 4 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्येत बिनबाद 4. षटक क्रमांक पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला दमदार चांगला उत्तम फटका आक्रमक फटका आपण पाहिला कालू याच्या बॅटमधून. जगते रहो का आदेश देताना कालू राम.
पुन्हा एकदा चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट फाईन थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या 5 वर पोहोचते. अतिशय चांगला फटका चेंडूला ऑन दी ऑफचा फटका आपण पाहिला. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकवर्डला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं आणि चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. खाली क्षेत्रामधून चौकार आला. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती बिन बाद 9. हॉपलीवर चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. यस हा चेंडू देखील जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. खऱ्या अर्थाने 54 धावांचं विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठा करताना मात्र सुरुवात सुंदर आणि सुरेख झालेली आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट आपण पहिल्या ओव्हरमधून पाहिलं. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क देखील फार महत्वाचं असतं. चेंडूच्या मेरिटमध्ये फार गरजेचं असतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. यस चेंडू मात्र बॅटच्या आउटसाइड एज घेतो. चेंडू एस्टॅनच्या मागे जातो. उत्तम रीती चेंडूला गॅदर केली देखील केले जातं आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतो दिनेश. नेक्स्ट न्यू बॅट्समन बिंदास येतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगी. दुसरं गोलंदाज येतोय सुनील. चला प्लीज गोलंदाज आपण देखील थोडंसं वेल कमी स्पीडअप करा. पहिल्या ओव्हरमधून खर्च झाल्या 13. विजयाचं लक्ष 54 धावांचं विशाल लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय संघ सोनादेवी टेमगर. यस अतिशय चांगला फटका साधला फलंदाज कालव्याच्या बॅटमधून. पुल्लेंचा चेंडूचा फलंदाज शप्पल झाला. ऑन साइडचा फटका देखील सुंदर आणि सुरेख आपण पाहिला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पणी सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार चौकार आला. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक दुसरं 1 बाद 17. साई कृपा डुंगे आयोजित आपण जी स्पर्धा पाहतोय सन्माननीय जितू पाटील
विनोद पाटील, राकेश पाटील इन अदर्स टीम यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. चांगल्या स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून आयोजन. खास करून गणेश पाटील यांचं मी कौतुक करेन की या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं त्यांनी देखील फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचचा फटका. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का देखील प्रश्नचिन्ह. मात्र एकच धाव. एका धावेने संघात धावसंख्या 18. फुल्यांचा चेंडू दोनसाठी खेळण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित हिट करता आली. फलंदाज बिंदास याला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरं 1/18. विजयाचं लक्ष 54 धावांचं. पाठलाग करताना आपण संघ पाहतोय सोनादेवी टेमघर. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज सुनील. सलग 2 चेंडू मात्र निश्चितच बिंदास याला मात्र कुठल्याही प्रकारची कामगिरी व्यवस्थित करता आली. दोन्ही चेंडू डॉट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या असतील. धावसंख्या 18. षटक क्रमांक दुसरा. बघा सामन्यामध्ये कमबॅक करत असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. कारण विजयाचं लक्ष फार मोठे 54 धावांचं लक्ष जर पार करायचं असेल तर निश्चितच मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. हा चेंडू देखील जवळजवळ थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा होता. तो व्यवस्थित बॅटवर घेता आला नव्हता फलंदाजाला. एकदम मात्र कंप्लीट केली जाते. एकदम संघात धावसंख्या 19. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता. चेंडू येणे अगोदरच थोडीशी बॅट रिलीज होते. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधला जात नाही. चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली. फलंदाजाला खरं चेंडू फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रेट करणं फार गरजेचं असतं. तुमचं फुटपट देखील फार महत्त्वाचं असतं. अंदाधुंदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला तर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांची अंतिम धावसंख्या 1/18. 19. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील थोडंसं वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा. पंचांना देखील विशेष सूचना करतोय. पंच आपण देखील थोडंसं वेळोवेळी दोन्ही संघांना वॉर्न करत चला. खास करून जो संघ क्षेत्ररक्षण करतो त्या संघाला आपण प्लीज थोडंसं स्पीडअप करा. तिसऱ्या षटकाला पारंमध्ये वैयक्तिक पला सांगित. तिसरा गोलंदाज येतोय रणजित. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक करताना गोलंदाज रणजित. जितू पाटील, राकेश पाटील, गणेश पाटील या सर्वांच्या माध्यमातून या क्रिकेटचं बिग इव्हेंट आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने सर्वांनी स्पर्धेसाठी अपार मेहनत, अपार कष्ट आणि अपार मेहनत सर्वांची आपण पाहतोय. सर्वांच्या माध्यमातून, सर्वांच्या सहकार्यानं या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. खास करून मी नंदेश पाटील याचं कौतुक करीन. खरं तर त्यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केले. त्यांच्या बाबाच्या नावानं या चषकाचं आपण आयोजन पाहतोय. मात्र या चषकासाठी त्यांनी देखील आम्हाला फार मोलाचं सहकार्य देखील केलेलं आहे. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटफळीमध्ये संपर्क साधला गेला नाही. एक धाव घेण्याची संधी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का थोडंसं प्रश्नचिन्ह होतं. मात्र एकच धाव. एक धाव आंखों में इशारा हो गया. एक चोटी धाव या ठिकाणी प्राप्त झाली.
वारंवार चुका देखील मैदानामधून आपण पाहतो. आता मात्र परिपूर्ण बॅकफुटवर संघ आपण पाहतोय. सोना देवी टेमघर कुठेतरी थोडंसं पराभवाच्या भावाने झुकतोय. तर विजयाच्या उंबरट्यावर केवळ आपलं वेगळं साम्राज्य निर्माण करताना संघ पण पाहतोय गुरुदत्त मानकोली. खऱ्या अर्थानं चालू हंगामाचा विचार केला तर गुरुदत्त मानकोली संघ देखील थोडासा स्ट्रगल करतोय. सजेची कामगिरी चालू हंगामातून या संघाची दिसत नाहीये. मात्र या सामन्यामधून काही जबरदस्त परफॉर्मन्स, अतिशय प्रतिम उत्कृष्ट अचूक टप्प्याची गोलंदाजी, गोलंदाज रणजित याच्या माध्यमातून साई कृपा डोंगे ऑल स्टीम यांच्या माध्यमातून हा जबरदस्त क्रिकेटचा बिगी म्हणून आपण पाहतोय. ब्लाइंड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. चेंडू बॅटफळीमध्ये संपर्क साधता येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, समीकरण बदलतंय. आता येणारे चेंडू असतील 7 आणि विजयापासून फार फार दूर आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू फसतोय की काय? यस, फटका फसतोय. अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातोय. संदीप ज्युनियरच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज बाद झाला काळू राम. चौकार षटकार उडवते बोलला, चौकार षटकार उडवते बोलला. श्याम स्पोर्ट्स 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. वेलकम शिवाजी. श्याम स्पोर्ट्स धामणगाव या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम दीपक. वेलकम रामा मामा, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थाने चालू हंगामाचा आपण विचार केला तर थोडंसं स्ट्रगल करणारा संघ मात्र या स्पर्धेमधून काय जबरदस्त कामगिरी. नेक्स्ट बॅट्समन उमेश येतोय. स्ट्राईक रोटेटकडे संधी. या ठिकाणी मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटपणीमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता वारंवार चुका देखील आपण मैदानामधून पाहतो. फलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता, स्विंग अँड मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे ऑन सेटचा. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जाता. मात्र फक्त आणि फक्त सामन्यामध्ये फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. येणारी चेंडू 4 आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. यस, हा चेंडू देखील वाट कॅच, काय कमालीचा झेल. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग हा ठेवलाय सामना बघा. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. नेक्स्ट बॅट्समन सुनील दिवेकर. तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 31 धावांची गरज. जवळजवळ पराभव वाटल काल्या दगडावरची रेग. पहिल्यांदा चेंडू ऑनसाइडचा फटका सुनीलच्या बॅट मधून सला चेंडू मिडविकेटला जातो. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आता मात्र या धाव्याने फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न संघाच्या माध्यमातून केला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांवर संघाची धावसंख्या वाढते. येणारी 2 चेंडू असतील 2 आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 29
अतिशय चांगला फटका सुनील दिवेकरच्या बॅटमधून, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. अपोलिकडे चेंडू सुंदर ऑन साईडचा फटका त्याच्या बॅटमधून सदला चेंडू वाडिश लॉंग ऑन सीमरच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक चौकाराला. बघा फलंदाज तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी आहे. स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत सन्मानित जितूजी पाटील यांच्याकडे तुम्हाला सुवर्ण संधी आहे. या चेंडूवर तुमच्या बॅटमधून जर षटकार आला तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज. सुनील दिवेकर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. हा चेंडूवर तुम्ही जर षटकार मारला तर निश्चितच तुम्हाला दिले जातील 1111 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मात्र चेंडू बॅट पडमे संपर्क साधता आले नव्हता. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू एसटीच्या मागे गेला. एसटी चेंडू ते चांगल्या पद्धतीने गॅदर केला. चला कोपर संघाचा कॅप्टन आपण देखील या. कोपर विपक्ष विजेता संघ. विजेत्या संघाला बघ फक्त आणि फक्त 5 मिनिटं आम्ही रेस्ट देणार. फक्त पहिल्यांदा आपण नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या. गुरुदत्त मानकुली विपक्ष श्री बेताल कोपर. तर नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदीप माळी. जबरदस्त परफॉर्मन्स स्पर्धेमधून ज्याचा आपण पाहिला. फलंदाजी करताना ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 23 धावा. काय